तर आपलं केदारनाथचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहे गुफेत. तर या गुफेत तर ह्या आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत वर महाराजांच्या दर्शनाला. ॲक्च्युली तिकडचा जो परिसर आहे, ह्या परिसरामध्ये ना आपल्याला आवाज करायचा नाही आहे. आणि हा पूर्ण वरती आहे. महाराजांचं मठ जे आहे ते पूर्ण वर आहे. हा एवढ्या वरती आहे. त्याचे खालचं जे मी तुम्हाला दाखवते हा डोंगर आहे. आम्ही डोंगरावरती उभे आहे आणि हा पूर्ण परिसर आहे. ह्या परिसरामध्ये आपण आवाज अजिबात करायचा नाही. तिथे पूर्ण शांतता आहे. आणि हे जे महाराजांचं जे दिसतंय तुम्हाला झोक्यावरती, असं वाटतं आपण ना रिअली त्या महाराजांच्या बरोबर आपण बोलतो आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही उतरताना ना पाणी पिलो. तिथे माठ ठेवले 4-5. त्याच्यामध्ये एकदम थंडगार पाणी आहे, कारण की वरती चढताना कोण पाणी विसरलं वगैरे असेल तर तिथे पाण्याची सोय वगैरे केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण आपल्या मठातला परिसर आहे. मठातून जी आपण एंट्री करतो मठामध्ये, तर मठामध्ये एंट्रीलाच आपल्याला चप्पल बाहेर तिथे एंट्रीलाच काढून ठेवावी लागते. तो जो मठातला जो परिसर आहे तो आपल्याला बिना चपल्याने आणि मठामध्ये अलाउड नाही आहे फोटो काढायला. मठाच्या बाहेर आल्यावरती फोटोशूट करू शकता तुम्ही. हा जो रोड आहे तो तुम्हाला नंतर दाखवेल. हा जो रोड आहे तिथून हा पूर्ण, तुम्ही लवकर आलात सकाळचं तर तुम्हाला एवढं ऊन नाही लागणार. पण 12च्या नंतरचं जे ऊन आहे ते तुम्ही खरंच लहान मुलांना घेऊन सहन करू शकणार नाही, एवढं ऊन आहे. आणि तो जो कट्टा आहे, तो जो वरती जी गुफा आहे, ती गुफा अशी वरती आहे. त्याच्यामध्ये मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन वरच्या कट्ट्यामध्ये जाऊ शकतो. पण इकडचा जो हा परिसर आहे हा फुल 12च्या नंतर फुल तापलेला असतो. चप्पलही आपल्याला मठाच्या बाहेरच ठेवायची असते. म्हणून जेवढा लवकर तुम्ही प्रवास कराल सकाळचं तेवढं तुम्हाला ऊन कमी लागेल. तुम्ही प्रवास आरामात करू शकता. आतलं जे वातावरण आहे ते खूप छान आहे. तर या ह्याला आता खूप मजा येते. मगाशी यांनी सज्जा केली आहे, पण आता मठाचा जो परिसर आहे, हे जे गार्डन आहे आणि हा जो चालण्याचा जो रस्ता आहे तो जरा मस्त थंड आहे. तिकडचं वातावरण, माझा मुलगा आता चा आनंद घेतोय. पण खरंच गाईज खूप लवकर या, खूप लवकर या. चल बाय. त्याच्या पुढे हा गाईचा वासरूचा गोठासुद्धा खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. इथे त्या गोठ्यामध्ये वासरू पण एवढे सुंदर आहे. आम्ही त्यांना चारा दिला खाण्यासाठी आणि माझ्या बारक्याने पण इथे वासरांबरोबर फोटोशूट वगैरे केलं आहे. इथे चिक्कूची बाग. आता ताकद उरलेली नाही, आता गाडीत बसायचं आणि झोपायचं आहे. हाल बेकार, खराब, पूर्ण खराब. ॲक्च्युली खूप आम्ही हे झालो आहे. पण जो टेस्ट होता ना तो कमी झाला आहे. पण हा जो आहे ना, हा अर्धा रस्ता व्यवस्थित आहे. वरचा अर्धा रस्ता काम चालू बोलू की तो खडबडीत झाला आहे मला माहिती नाही. पण त्यातली जी दगडी आहे, ऊन तर लागतं, ती जी दगडी आहेत ती अशी बारीक बारीक आणि अशी टोचतात. तर प्लीज माझं मत तरी असं आहे की तुम्ही सकाळचं दर्शन घ्या. वरती जायचं असेल तर सकाळी लवकर निघा. आरामात दर्शन होईल, छान दर्शन होईल आणि जो आपल्याला त्रास होतो तो होणार नाही, लक्षात ठेवा. आता जरा याची फिलिंग बघा. ठीक, दिस इज बेटर. खरोखर मठात आलेलं सुख आम्हाला भेटलं, छान. आता आम्ही मठात आलो आहे पुन्हा. आता आम्ही चाललो महाप्रसादाला. आणि हे आहे आपले नवग्रह, बघू शकता. हे नवग्रह आहेत. आता झालेलं आहे दर्शन वगैरे. आता आम्ही आलो चप्पल स्टँडवर.
बघा कशा बोलतात. खायचं तर आहे, मग त्यात काय चोरी. बघा कसे रसाची मजा दे. बघा 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 कसे गोळा तोंड बघा. सरबत पितोय. औषध म्हणून बोलले युट्यूबला असंच येणार तुम्ही. आणि ही बघा ही चिमणी कशी कोचून कोचून खाते बघा. तिची घेण्याची पद्धत बघा. आणि हा माझा बघा, ह्याचं वेगळंच सॅलड. पौष्टिक खातो हा, पौष्टिक नेहमी. दोघी नंदेचं काम जोरात चाललंय, मोठ्या नंदेचं छोट्या नंदेचं. आणि हे माझे मिस्टर कसे गाडी चालवणार. आणि प्रिन्सूचा मोठा दादा पुढे बसलाय. प्रिन्सूचे पप्पा पुढे गाडी चालवतात. ही आहे छोटी नणंद, ही छोट्या नंदीची मुलगी. ह्या माझ्या मोठ्या नणंद. आज सगळं विसर. गाडीत केलेली आहे खूप मजा. आता आम्ही निघालो. निघता निघता आम्हाला समोरच दिसलेले आहेत कैरी, पेरू, करवंद, असं भरपूर काय काय होतं. आम्ही गाडी थांबवली आहे आणि माझ्या नंदेला मी घेऊन उतरली आहे मस्तपैकी पेरू आणि कैरी खाण्यासाठी. तर गाय तुम्ही बघा आमची ही पूर्ण मजा. आणि आमचा इशारा चालला इथून त्या फुटपाथला हे घेऊ की ते घेऊ. आम्ही असं विचारत होतो, पण विचारलं आम्ही काय आणि घेतलं काय वेगळंच. पण छान मजा केली. आता असं तिथे नाही जमलं आम्हाला, तसंच आम्ही त्यांना बोलली चला थोडंसं पुढे जाऊया. पुढे काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका. बाय.